आणि आता पुण्यातनं जाऊयात बुलढाण्यामध्ये। जिल्ह्यातल्या जळगाव जामोद या ठिकाणी तणावपूर्ण शांतता सध्या पाहायला मिळते। तर 15 तास उलटून गेलेत, मात्र अद्याप गणपती विसर्जन इथे झालेलं नाहीये। दगडफेक करणारे आरोपी पकडा, तेव्हाच गणेश विसर्जन करू अशी भूमिका या गणेश मंडळांनी घेतली आहे। तर जळगाव जामोदमध्ये विसर्जन मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाली होती। यामध्ये काही गणेश भक्त आणि 3 ते 4 पोलीस जखमी सुद्धा झाल्याची माहिती मिळते। जळगाव जामोद इथल्या चौभारा सायलीवेस परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीवर लाईट बंद करून तुफान दगडफेक करण्यात आली होती। त्यामुळे जळगाव जामोदमधील गणेश मंडळाच्या मिरवणुका अद्यापही थांबल्यात। जवळपास 15 गणेश मंडळांनी अद्याप बाप्पाचं विसर्जन केलेलं नाहीये। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे गणपती विसर्जनाच्या दरम्यान तुफान दगडफेक झाली, एक राडा झाला आणि त्यामध्ये बरेच जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे। अद्यापर्यंत ही गणपती विसर्जन हे झालेलं नाही। गेले 15 तास उलटून गेलेले आहेत, तरी पण हे गणपती विसर्जन एकाच ठिकाणी येऊन थांबलेलं आहे। या दगडफेकीनंतर पोलिसांनी इथे जमावावरती सुद्धा लाठीचार्ज केला होता। त्यामध्ये बरेच जण जखमी झाल्याची माहितीसुद्धा मिळाली। त्यामध्ये पोलीस असतील, महिला असतील किंवा काही भाविक असतील अशावरती। आणि जोपर्यंत आता आरोपीला पकडून त्यावरती कारवाई होत नाही तोपर्यंत गणेश विसर्जन होणार नाही, गणपतीचं विसर्जन केलं जाणार नाही अशी या गणेश मंडळांची मागणी आहे। एकूण 15 गणेश मंडळ अद्यापर्यंत इथे थांबून आहेत आणि यामुळे आता हे वातावरण कुठल्या परिस्थितीमध्ये जाईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई पोलिसांनी कोणावरती केली नसल्यामुळे गणेश मंडळ अजून हे थांबून आहे आणि जोपर्यंत आरोपीला पकडणार नाही तोपर्यंत ही गणेश मंडळ विसर्जन करणार नाही अशी भूमिका भाविक मंडळांनी घेतलेली आहे। कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम टीव्ही, जळगाव जामोद, बुलढाणा।